लोकसभेच्या निवडणुकींचे बिगुल वाजू लागलेले आहेत। कालच भारतीय जनता पार्टी यांच्याकडून जे आहे ते अनेक उमेदवारांना उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आली। मात्र त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये अद्यापही अजित पवार गट असेल किंवा शिंदे गट असेल यांचे उमेदवार जाहीर झालेले आहेत। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत मावळचे इच्छुक उमेदवार श्रीरंग बारणे आहेत। आपण काय सांगाल, काही दिवस राहिले आता निवडणुकीला, धाकधूक कुठे वाढेल की अजून कुठलेच म्हणजे तुमचा पक्ष असेल किंवा अजितदादांचा की उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही? लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल अजून वाजलं नाही। लोकसभाच्या निवडणुकीची अधिसूचना अजून निघाली नाही, त्यामुळं खरं तर धाकधूक वाढायचा काही प्रश्नच येत नाही। ज्यावेळेस निवडणूक आयोग लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा करून तारखा निश्चित होईल, तदनंतर खरं तर या सगळ्या गोष्टीचा वावपाव होतो। आज मितीला या संपूर्ण मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने 10 वर्ष मी कार्यरत आहे त्याच पद्धतीने आज देखील कार्यरत आहे। असं असलं तरी आता आपण पाहिलं तर मावळ लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते अफवा पसरायला सुरुवात झाली की तुम्ही भाजपच्या चिन्हावर लढणार, भाजप पक्षाकडून लढणार। काय नक्की तथ्य वाटते त्यात? ते पहा, 2009ची विधानसभा मी महायुतीचा उमेदवार म्हणून लढलो। 2014-2019ची निवडणूक महायुतीचा उमेदवार म्हणूनच त्या निवडणुकीला सामोरं गेलो। भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि RPI इतर घटक पक्षाच्या सगळ्या पक्षांच्या मिळून उमेदवार मी होतो आणि गेले अनेक वर्ष शिवसेना पक्षाचा खासदार म्हणून मी काम करतोय। येणाऱ्या कालावधीमध्ये देखील शिवसेना पक्षाच्या माध्यमातून तुम्हाला उमेदवार म्हणून तुम्हाला निश्चितपणे दिसेल। तर समीकरण बदलली जर तर काय? समीकरणं कुठलीच बदलत नाही, कारण समीकरणं मीडियाच्या माध्यमातून बदलण्याचा प्रयत्न केला जातो। पक्षाचे वरिष्ठ नेते तो निर्णय घेतात आणि पक्षाचे वरिष्ठ नेते या बाबतीत निर्णय घेतात। शिवसेना पक्षावर ठाम आहात? मी तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पक्ष, शिवसेना या महायुतीचे घटक पक्ष एकत्रपणे येऊन या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जातात आणि महायुती म्हणून या संदर्भामध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील। नक्कीच आपण पाहिलं तर मावळमध्ये जी अफवा सुरू आहे त्या अफवेला जे आहे ते उत्तर या ठिकाणी श्रीरंग अप्पा यांच्याकडून देण्यात आलं आहे। कुठल्याही प्रकारचं तथ्य जे आहे त्या अफवेला नसून मी शिवसेनेकडूनच उभा राहणार असून त्याच्यावर ठाम असल्याचं आपल्याला जे आहे ते श्रीरंग बारणे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।